दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. यातच NCMC अनिवार्य करण्यात आले आहे. या शासनाने या संदर्भात परिपत्रक जारी करून अंमलबजावणी करण्याचा आदेशही दिले आहेत. मात्र पेठ ST बस स्थानकावर या योजनेच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या कार्डची किंमत 199 असताना संबंधित एजन्सीचे कर्मचारी लाभार्थ्यांकडून थेट 300 रुपये वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तसेच याबाबत विचारणा केल्यास अतिरिक्त 100 रुपये हे टॉपअप मध्ये टाकले जातील असं सांगण्यात येतं. मात्र पावतीवर याचा कुठलाही उल्लेख नसल्याने प्रवासीही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरप्रकार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व सवलतधारक प्रवासी यांना मोठ्या प्रमाणावर फसवलं जात असल्याची तक्रार आहे. याबाबत ST महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन काशीसागर यांनी तात्काळ दखल घेत संबंधित डेपो व्यवस्थापकांशी चर्चा करून केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद सहाळे यांनी. सर, मी जगन्नाथ भागवत गावी पेठ डेपोत काम करत होतो. तर जे 100 रुपये एक्स्ट्रा घेणार होतो तो मी 100 रुपयाचा टॉपअप मारणार होतो. आतापर्यंत किती कार्ड तयार झाले तुमच्याकडून? झाले असतील 2500, 2200, 2300. टोटल अमाऊंट किती जमा झाली? साधारणतः झाल्यास 1,20,000 पर्यंत गेले. मग एक कार्डची म्हणजे ठराविक जी काही रक्कम आहे ती 99 रुपये आहे. 199. हां, 199. तर टोटल पैसे एका लाभार्थ्याकडून एक प्रवाशाकडून किती घेतले तुम्ही? 300 रुपये. 300 रुपये. वरचे पैसे जे घेतले त्या पैशाचं पावती किंवा काही त्या लाभार्थ्याला प्रूफ म्हणून दिलं का तुम्ही? सदर आपला ग्रामीण भाग असल्यामुळे लोक नंतर पैसे देणार नव्हते. त्याच्यामुळे टॉपअप करणं हा गरजेचा होता 100 रुपयाचा. आता त्यानुसार लोकांकडून ती रक्कम घेतली गेली आणि नंतर मी 100 रुपयाचा टॉपअप मारणार होतो आणि मारलं याच्यामध्ये फरक. रक्कम तर तुम्ही घेतली. हा, मग कार्ड येण्याच्या आधी टॉपअप करून देता येत नाही साहेब. कार्ड आल्यानंतरच तो टॉपअप करावा लागेल ना. मग ती अगोदरच रक्कम घ्यायला नाही पाहिजे होती. जी कार्डची किंमत होती किंवा जे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एखादा व्यक्ती आपल्याकडे गरीब असल्यामुळे नंतर त्यांच्याकडे पैसे उर्वरित ही जी काही उल्लेख का केला नाही टॉपअपचा 100 रुपये कार्ड चालू करणं हे आपल्याला गरजेचं होतं. बरोबर. मग नंतर तू मारो अगर न मारो ही त्याची जबाबदारी आहे. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित एजन्सी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.